पुणे शहरात आणि अशा महाराष्ट्र प्रसिद्ध होतं, पण त्यानंतर पतित पावनचं काम असं दिसत नाही. मग आता पुन्हा ती कितपत हे करू शकताय तुम्ही? तशी संघटनात्मक त्यावेळी जी बांधणी होती, PPS म्हणलं की त्यावेळेस बरेचसे कामं वाहत होती. सेम प्रश्न असं यालाच म्हणजे माझा पण हा प्रश्न होता, पण एक आदरयुक्त दरारा होता, आदर पण होता, पण भीती वाटायची PPSची लोक आले, सेनेपेक्षा जास्त दरारा PPS तो होता. नंतर असं तर पुसला गेला जवळपास. तर काय असं झालं आणि परत तुम्ही ते कसं मिळालं? किंवा असं म्हणता येईल की मरगळ आली होती गेल्या काही वर्षात. नाही, तुमचा प्रश्न बरोबर आहे. कारण त्या काळात ज्यांनी काम केलं, संघटना बघितली. तुम्ही 2-3 पत्रकार जुने आहात, वयोमानाने मला समजला तो विषय. त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला कार्यकर्ते मिळत नव्हते. आपल्याला माहिती असेल का नाही माहिती नाही, पुणे महानगर, पुणे शहराला पहिला खासदार जो दिला तो पतित पावन दिला. म्हणजे आपल्याला अनिलजी शिरोळे माहिती असतील, ते पतित पावनचे संस्थापक अध्यक्ष. त्यानंतर शिर्डी सारख्या मतदारसंघामध्ये भीमराव पडदे ह्यासारख्या व्यक्तीला दिलं. हे म्हणजे का दिलं, तर त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडे एवढी संख्या नव्हती, तर त्यांना आक्रमक आणि हिंदुत्व चेहरा हा पाहिजे होता, त्यामुळे आपण तो पुरवला. त्यानंतर प्रदीपजी रावत, आपल्या सगळ्यांना माहिती असतील, ते सुद्धा पतित पावनचे पुणे शहराचे प्रमुख. असे अनेक कार्यकर्ते आम्ही त्यावेळी भारतीय जनता पक्षाला गरजेसाठी त्यावेळी दिले. परंतु आता त्यांच्याकडे भरपूर कार्यकर्त्याचा संच उभा राहिला. त्या मार्गामध्ये आम्ही अडकलो. त्यावेळेस आम्ही इलेक्शन हा आमच्या डोक्यातला विषय नाही, पतित पावनचा राजकारण हा विषय नाही. ज्याला इलेक्शन लढवायचे, निवडणूक लढवायची, आपल्या विचाराची संघटना म्हणजे पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष, असे कार्यकर्ते अनेक त्या पक्षामध्ये पाठवले. पुणे महानगरपालिकेचा जर तुम्ही विचार केला तर मागच्या पंचवार्षिकमध्ये कमीत कमी 25 नगरसेवक हे पतित पावनच्या कार्यापासून मोठे होऊन भारतीय जनता पक्षाला पाठवले आणि तिकीट दिलं. म्हणजे बापट साहेब पतित पावनमध्ये काही दिवस ते गुजरात मुंडे पुण्यात होते तेव्हा काही दिवस होते. सतीश शेट्टी मिसाळ असतील, आज माधुरीताई मिसाळ आमदार आहे, योगेशजी टिळक जे आहे, योगेशजी टिळेकर असतील, त्यांनी आपल्या SC कॉलेजला काम केलं. महेशजी लटकत कैलासवासी ते आता नगरसेवक होते. त्या अनेक अशोक अनेक नगरसेवक, अनंतराव भोज कैलासवासी आमचे वाले, ते दिलीप उब्बलकर, संदीप खर्डेकर, ही सगळी मंडळी. नंतर काय होतं, एखाद्या गणपती मंडळाचा आपण अध्यक्ष झालो किंवा एका शाखेमध्ये अध्यक्ष झालो, त्याची अपेक्षा निर्माण व्हायला लागली की आपण महानगरपालिकेमध्ये नगरसेवक व्हायला पाहिजे, आमदार व्हायला पाहिजे. आमचं हे व्यासपीठ नव्हतं की आपण निवडणुका लढवाव्यात आणि त्यामध्ये जावं. त्यामुळे आम्ही थोडंसं मागे आलो. पण आता जर तुम्ही 4-5 वर्षामध्ये जर बघितलं तर आमचे सातत्य आंदोलनं जे आहेत, आज सुद्धा मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आणि चांगले कार्यकर्ते घेऊन आम्ही करतोय. फक्त आमची गॅप जी झाली मीडियामुळे, आमची गॅप पडली की आम्ही तिथपर्यंत पोहोचत नसेल किंवा आमची माहिती कमी पडत असेल, आमचा संबंध कमी झाले असतील, असं काहीतरी असेल. तर आता कोल्हापूर शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर आमच्या कोल्हापूर शहरामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही काम उभं केले. इथं शिरूरमध्ये गेलं तर आम्ही काम उभं केले. आम्ही आता पुणे शहर आणि पुणे जिल्हा जे आपली मेन मूळ आहे ते परत मजबूत करण्यासाठी आम्ही कामाला लागलेलो आहोत. मुळशी भागामध्ये संघटना उभी केली, आम्ही दौंडमध्ये संघटना उभी केली, शिरूरला गेलं तर संघटना उभी केली, अहिल्यानगरमध्ये आता आम्ही गेले 1 वर्षभर जातोय, तिथं शहरामध्ये संघटना उभी केली आणि आता संभाजीनगरचा आमचा दौरा आहे. पण पहिला आम्ही टार्गेट केले की पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये कमीत कमी एका शहरामध्ये आपल्या 5 शाखा असाव्यात, असं नियोजन करून आम्ही कामाला लागलेलो आहे. आमच्या हातामध्ये आता 4 ते 5 तालुके मिळालेले आहेत आणि शहरामध्ये आता आमच्या 55 शाखा ऍक्टिव्ह आहेत. प्रत्येक शाखेमध्ये कमीत कमी 20 ते 25 कार्यकर्ते आहेत. त्यात कोथरूड आमचा बालेकिल्ला आहे, सिंहगड रोड आपल्याला माहिती असेल नवीन रचनेमध्ये, तर त्या ठिकाणी सुद्धा आमचा मोठा बालेकिल्ला आहे. कसब्यामध्ये सुद्धा आम्ही चांगलं, पुणे शहरामध्ये सर्वात मोठी रामनवमी जर कोण करत असेल तर ती फक्त पतित पावन करते.